की ज्यांनी आपल्या भाषणांचा उल्लेख केला ते माननीय आपले आमदार आणि आपले माजी मंत्री माननीय अमितजी देशमुख साहेब, त्याचबरोबर दुसरे माझे सहकारी माजी मंत्री उदगीरचे आमदार माननीय संजयजी बनसोडे साहेब, त्याचबरोबर खासदार श्री शिवाजी काळगे साहेब, जे विधान परिषदेचे आमदार आणि ज्यांनी अतिशय स्पष्टपणे बरेच विचार त्यांनी व्यक्त केले। माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब, सीओ ZP लातूर श्री राहुल कुमार मीना, महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना, SP आपले लातूरचे मान्य अमोल तांबे, अतिरिक्त SP मान्य श्री मंगेश चव्हाण, PWDचे AC मान्य बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर मान्य ज्ञानेश्वर बिरादार सभापती ZP लातूर, मान्य व्यंकटराव बेदरे, मान्य समीर साळवे DYSP, त्याचबरोबर मान्य अंकुश नाडे आणि उपस्थित सर्वच पोलीस खात्यातील जिल्ह्यातील सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, त्याचबरोबर ज्यांची आज नवीन नियुक्ती झाली, ज्यांना आज नियुक्तीपत्र सुद्धा मधल्या लातूरमध्ये झालेल्या पोलीस भरतीतनं दिले गेले, ते सर्व नवीन पोलीस दलातील सर्व भरती झालेले प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आज लातूर सायबर पोलीस ठाण्याचं उद्घाटन 16 नवीन इमारतीचा झालाय आणि अतिशय अद्ययावत असं आपलं सायबर सेल ज्याला आपण म्हणतो, हा लातूरमध्ये आज इथं उभा राहिलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनीच हे केले किंवा आज आपण बघतो की आरोपी, दरोडेखोर, चोर वगैरे हे जे पूर्वी व्यक्ती समोर दिसायचा किंवा एखाद्या घरातली घरफोडी करताना माणूस दिसायचा किंवा अगदी त्याच्या आधी पण दरोडे टाकणारी टोळ्या असायच्या ज्या खऱ्या अर्थानं येऊन दरोडे टाकायचे आणि मग त्याचा तपास हा त्या व्यक्तींच्या फिंगरप्रिंट्सवर, त्यांच्या असणाऱ्या जे काही कपडे त्यांनी काही घातले असतील वगैरे जे काही आहे त्याच्यावर तो तपास व्हायचा। आता मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरच्या